मोर्शीतील नागरिकांच्या संयमाचा बांध अखेर फुटला आहे. नळा नदीवरील अर्धवट पुलामुळे वारंवार होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून जोरदार रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनानंतर प्रशासनाने 17 एप्रिल पर्यंत काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले. सविस्तर माहितीनुसार अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे नळा नदीवरील अर्धवट पुलाच्या प्रश्नावरून नागरिकांचा संताप उफाळून आला. स्थानिक नागरिकांसह काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत रास्ता रोको आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. या आंदोलनात माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सहभाग होता. क्षणिक दिवाकर राऊत यांच्या नेतृत्वाखाली या पुलाच्या कामासाठी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाठपुरावा सुरू होता. या अर्धवट पुलामुळे आतापर्यंत सुमारे 15 अपघात घडले असून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झालाय. त्यामुळे परिसरात तीव्र नाराजीचे वातावरण होते. दरम्यान आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने 17 एप्रिल 2026 पर्यंत पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले. तसेच 16 मार्च 2026 रोजी या कामासाठी LOA जारी करण्यात आला अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. यावेळी बोलताना यशोमती ठाकूर यांनी सरकारवर टीका करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दुर्लक्ष केल्याचा आरोप केलाय. अमरावतीकडे सरकारचे लक्ष नसल्याचा दावा करत त्यांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही दिलाय. काँग्रेस पक्षाने स्पष्ट केले आहे की दिलेल्या मुदतीत काम पूर्ण झाले नाही तर 18 एप्रिल रोजी पुन्हा आंदोलन छेडण्यात येईल. मोर्शीतील अर्धवट पुलाचा प्रश्न आता राजकीय रंग घेताना दिसतोय. प्रशासनाने दिलेले आश्वासन पाळले जाईल का की पुन्हा आंदोलनाची ठिणगी पेटणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. माझं म्हणणं आहे की टेंडर झालं आहे, हे लेटर ऑफ अग्रीमेंट एक्सेप्टन्स झालेलं आहे, पण त्यांचं बँक गॅरंटीसाठी 1 महिना त्याला द्या लागते. तर 1 महिन्यात जर यायनं केलं नाही तर मग आपल्याला परत आंदोलन करावं लागेल.